हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आजचा जो कंबाईनचा पेपर झालेला आहे, तर त्याचा आपण जे मॅथमॅटिक्समध्ये आलेले जे काही 12-13 प्रश्न आहेत, तर त्याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, पहा आपल्यासमोर हा एक फिक्स पॅटर्न वरील काय प्रश्न आहे. तर या पॅटर्न मध्ये आपण काय करत असतो, आता याच्यामध्ये हे जे पहिलं पद आहे, हे जे 1/2 आहे, आणि आता शेवटचं पद आपल्याला काढायचं आहे. तर शेवटचं पद काय होईल पहा. जर 15 पदांची बेरीज म्हटलं म्हणजे आपल्याला 15वं पद काढायचं. आता पहिलं पद 2 न सुरू झालं म्हणजे जे जे शेवटचं जे पद राहील आपलं म्हणजे 15वं पद राहील. इथं 2 न सुरुवात झाली. जर 1 न सुरुवात झाली असती तर 15वं पद आपलं समजा त्याच्यातील एक अंक काय असतं, एक संख्या 15 असते. पण 2 न सुरू झाली म्हणून 15वं पद काय होईल आपलं 16 होईल, आणि 16 नंतर लगेच 17 येतील. कारण इथं हा पॅटर्न फॉलो झालेला आहे. 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5, म्हणून जे आपलं शेवटचं पद आहे त्याच्यामध्ये जर त्यातली पहिला संख्या जर 16 असेल तर हे 16 गुणिले 17 होतील. आता याला सॉल्व्ह करताना आपण काय करत असतो, याच्यातील पहा 1/2 घेत असतो आणि वजा याच्यामधील आपण हा 1/17 घेत असतो. ठीक आहे. हे याचा एक शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे शॉर्टकट आहे. तर याला तुम्ही इथं बेसिकनं वगैरे सॉल्व्ह नाही करू शकत, आणि स्टँडर्ड पॅटर्नचे असल्यामुळे हे असेच सॉल्व्ह करावं लागतं. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल, तिरकस गुणाकार करूयात आपण. 17 वजा हे होतील 2 आणि 17 दुनी 34. तर याचा आन्सर येईल आपला 15/34. ऑप्शन ए. इझी क्वेश्चन होता पहा. नेक्स्ट, 6 सलग समसंख्यांची बेरीज 150 आहे पहा. तर त्या पुढील 3 समसंख्यांची बेरीज काढायची आहे. आता समसंख्या म्हणजे आपण जर समजा पहिली संख्या x असेल, दुसरी जर समसंख्या काय असेल x+2, तिसरी काय असेल आपली x+4, चौथी असेल x+6, मग नंतर येईल x+8 आणि हे 10 होतील आपले. हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि 6वी. याची जर बेरीज केली तर किती होईल आपली? 6x अधिक हे होतील 6 आणि 4 10, 8 आणि 2 10 अधिक 10 हे 30 झाले. ही बरोबर आपल्याकडे 150 दिलेली आहे. 6x बरोबर किती येईल आपल्याकडे 120, आणि x बरोबर किती आले 20. ठीक आहे. x ची व्हॅल्यू आपल्याकडे काय 20 आहे. आपली शेवटची संख्या कोणती होती, x+10. आता x ची किंमत तर 20 आहे, म्हणून आपली शेवटची संख्या काय होईल, x+10 म्हणजेच आपली शेवटची संख्या आली 20+10, येईल आपली 30. त्यांनी काय म्हटलं, तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज म्हणजे याच्या पुढील समसंख्या कोणती येईल आपली 32, त्यानंतरची काय येईल 34, आणि त्यानंतरची येईल 36. तर या तिघांची बेरीज त्यांना माहित करायची आहे. 6 आणि 4 10 आणि 2 12, युनिट डिजिट आला 2, हे आपले 102 येतील पहा, आणि हेच आपलं काय आन्सर आहे. आता नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 अंक सुद्धा आहे. आता बरेच वेळा काय होते की आपण 4 ने भाग जाणारे, मग आपण काय करतो 1 ते 100 पैकी आपण काय करतो 4 ने भाग जाणारे काढणार, पण आपल्याला तसं करायचं नाहीये. तुमची कंडिशन काय म्हटलं, त्यामध्ये 4 सुद्धा हा अंक असला पाहिजे. आता 4 अंक असणाऱ्या संख्या कोणकोणत्या आपल्याकडे पहा. 4 आहे, त्यानंतर 14 आहे, 24 आहे, 34 आहे, 40, 44 आहे, 48, 44 नंतर 54, 64, 74, 84 आणि 94 एवढ्या संख्या आपल्याकडे आहेत. कारण 4 एवढ्या संख्येमध्ये याच्यानंतर काय 4च नाही आहे कुठं. ठीक आहे. फक्त इथं आपल्याला जो 4चा जो आहे तिथं थोडंसं आपल्याला पाहायचं असते, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, कारण 4 डबल होणार आहे, म्हणजे 41 आहे, 42 आहे, 43, 44 आहे ना, नंतर 45 आहे, 46 आहे, 47, 48 आणि 49 आहे. तर हे तर विषम संख्या. आता हे आहे 49 पण नाही आहे, 4 ने डिव्हिजिबल हे नाही आहे, 46 नाही आहे, 45 नाही आहे, 43 आणि 41, हे 42 पण नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त 44 आणि 48 या दोनच संख्या येतात ज्या आपण घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये पहा, हे 4 न काय हे एक भाग जाते, याला भाग जात नाही. ही दुसरी आहे भाग जाणारी, याला 4 ने भाग जात नाही. ही तिसरी आहे, ही चौथी, ही पाचवी, आणि हे पण नाही आहे, ही 6वी, हे पण नाही आहे, ही 7वी, हे पण नाही आहे, म्हणजे 7 संख्या अशा आहेत. ठीक आहे. तर बेसिक क्वेश्चन होता एकदम. याला जर तुम्ही जर समजा इथं 4 ने भाग जाणाऱ्या संख्या सुरुवातीला काढलं असतं तर हे थोडं कॅल्क्युलेटर झालं असतं. तर हे असंच, म्हणजे दुसरी अट जर तुम्ही पाहिली असती, हे 4 अंक सुद्धा आहे, तर
तेव्हा तो क्वेश्चन थोडासा इझी झाला असता आणि तो सॉल्व्ह झाला असता तुमच्याकडून. ठीक आहे. नेक्स्ट पहा. दोन संख्यांचा गुणाकार काय 50 आहे आणि त्या संख्या या प्रमाणात आहेत. मला एक सांगा, त्या संख्या जर 1:2 या प्रमाणात आहेत, मी याला असं म्हणू शकतो का? एक्स आणि ह्या 2x आहेत या संख्या. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर काय होईल? 2x वर्ग. तेच बरोबर काय? 50 आहे. तर x वर्ग बरोबर काय होईल माझं? 25 येईल आणि x बरोबर काय येईल? 5. x बरोबर 5 आहे म्हणजे आणि त्या संख्या काय आहेत? 1:2 म्हणजे एका 2 या प्रमाणात आहे. म्हणजे पहिली संख्या 5 आणि दुसरी काय? 10 आहे. ठीक आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती येईल? 5 अधिक 10 किती झाले? 15. म्हणजे थोडंसं इझी क्वेश्चन होते. याच्या सोपी क्वेश्चन मध्ये जर तुम्ही टाइम वेस्ट करत असाल तर इथं कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकते थोडा. ठीक आहे. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर हे पहा. हे काय आहे? आता यांनी काय म्हटलं? स्टेट टू द नंबर ऑफ युनियन टेरिटरीज. म्हणजे हे झाले स्टेट आणि हे काय? युनियन टेरिटरी. ठीक आहे. तर यांचा रेशो दिलेला आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? पहिली गोष्ट तर आपण काय करणार? याचा रेशो घेणार. म्हणजे हे जर समजा 52 आणि हे 13. ऑलरेडी त्यांनी रेशो दिलेला आहे. मी याचा रेशो घेणार. 13 एक 13 आणि हे 13 52. आता हे झाले आपले स्टेट आणि हे झाले युनियन टेरिटरी. ठीक आहे. तर काय विचारलं त्यांनी? केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? म्हणजे स्टेटची जी संख्या आहे ती किती टक्क्यांनी जास्त आहे? तर आपण काय करणार? हा जो युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे हा 1 आहे आणि हे कितीने जास्त आहे? आता हे युनियन टेरिटरी हा बेस आहे इथं म्हणून 1 इथं लिहिणार आणि हे कितीने जास्त आहे? आता हे स्टेटची संख्या कितीने जास्त आहे? हे स्टेट आहेत पहा आणि हे युनियन टेरिटरी. आता जे स्टेटची संख्या आहे ती कितीने? 3ने जास्त आहे. कशापेक्षा? युनियन टेरिटरीपेक्षा. म्हणजे 3 इथे येतील आणि गुणीला 100%. ठीक आहे. म्हणजे हे होतील आपले 300% हे आपला आन्सर असायला पाहिजे आणि इथं ते ऑप्शनच नाही आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की याला चॅलेंज करू शकता आन्सर की वगैरे आल्यानंतर मे बी क्वेश्चन याचे मार्क्स तुम्हाला मे बी भेटू शकतील. आता टीसीएसचं वगैरे कसं असते चॅलेंज करत असतात मुलं. आता एमपीएससीचं एकदा बघून घेसाल कसं काय. तर ऑप्शन याचं जे आन्सर आहे आपलं 300% पाहिजे. ठीक आहे. तर इथे ऑप्शन मध्येच नाही आहे इथं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे पृष्ठफळाचा दंडगोलाकार म्हणजे हा आपला आकार कसा येईल? हा दंडगोलाकार आपण याला असं म्हणू शकतो. ठीक आहे. याच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. वक्र पृष्ठभाग म्हणजे हा जो आहे हा याला आपण वक्र पृष्ठफळ म्हणत असतो. ठीक आहे. तर याचा जे फॉर्म्युला आहे 2πr/h हा फॉर्म्युला असते आणि हे किती आहे? 252 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ किती आहे? घनफळ म्हणजे पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. हे झालं घनफळ. ठीक आहे. 24 आणि 64 मीटर क्यूब. घनफळ हे मीटर क्यूब मध्ये असते. तर त्या खांबाची उंची किती असेल? आता उंची काढायची आपल्याला. आपण काय करणार? सरळ सरळ आपण याला डिवाइड करणार. म्हणजे आपल्याकडे काय येईल पहा. हा पाय पाय कॅन्सल होईल. हा एच एच कॅन्सल होईल आणि हा आर आणि याच्यातला एक आर कॅन्सल होईल. मग आपल्याकडे काय राहील? 200 आर बरोबर 352 आणि 2464. आता याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. सॉल्व्ह केल्यानंतर पहा आपल्याकडे काय येईल? आर बरोबर काय येईल? 2464 352 इंटू 2. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला म्हणजे आपल्याला आर भेटणार आहे पहा इथं. आता आपल्याकडे 11ची डिव्हिजिबिलिटी जर आपल्याला माहित असेल तर हे 11ने कटणाऱ्या संख्या आहेत पहा. कशा कारणाने पहा. हे 3 अधिक 2 काय 5 होते आणि इथं 5 आहे. 5 वजा 5 0 होते. आणि ही पण संख्या सेम आहे. 4 आणि 4 8 आणि हे 6 आणि 4 8. मी 11ने भाग देतो पहा. 11 त्रिक 33, 11 दुनी 22, 11 दुनी 22, 11 दुनी 22 आणि 11 चूक 44. ठीक आहे. हे 8 चूक 32, 8 दुनी 16 आणि हे 8 8 64 पहा. हे 4 7 28 मध्ये आले 7 दुनी 14. आर बरोबर किती आला आपल्याकडे? 14 आला पहा.
त्यांनी विचारलं काय आपल्याला, तर त्या खांबाची उंची किती असेल. आता उंची आपण या दोन पैकी कुठलंही एक आपण यूज करू शकतो. ठीक आहे. 2 पाय आर किती आहे 14 इंटू एच बरोबर 352. तर याच्यामध्ये काय होईल, याच्यावरून आपण एच ची किंमत काढू शकतो. पहा, इथं थोडस रफ करूया. मॅथमॅटिक्स जर प्रॅक्टिस केली तर ते इझिली येऊन जाते. पहा, हे काही एवढे मोठे कॅल्क्युलेशन्स नाही आहेत. त्याच्यामध्ये काय 352 भागीला 2 गुणिला 14 आणि हे होतील 7/22. पायची किंमत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणांची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणांची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. आता पहा, याच्यामध्ये काय होते, की जो समजा एखादी वस्तू जर 100 रुपयाची असेल, हं, तर हे ते कंपनीला तो लागलेला कॉस्ट आहे 100 रुपये समजा. हे कंपनी जर इथं मॅन्युफॅक्चर करत आहे, तर त्या कंपनीला 100 रुपये लागले आहेत. मग कंपनी काही प्रॉफिटवर ते होलसेलरला विकणार. मग होलसेलरची तेच खरेदी प्राइस राहील. त्या खरेदी प्राइसवर होलसेलर 20% नफा, 20% नफा घेऊन विकत आहे म्हणते, आणि त्यानंतर किरकोळ व्यापारी काय करते, 30% नफ्याने ते समोर विकते. ठीक आहे. तर यामध्ये काय होते, हे सक्सेसिव्ह जे आहे, सक्सेसिव्हची कन्सेप्ट इथे लागत जाते. कारण याच्यामध्ये जो बेस आहे, आधीचा जो सीपी आहे, समजा या होलसेलरचा जो एसपी आहे, तोच काय होता इथं, जो नेक्स्ट पर्सन आहे त्याचा काय होत आहे, सीपी होत आहे. पहा, याचा जो एसपी राहील, याचा जो एसपी राहील फर्स्ट पर्सनचा, हा सेकंड पर्सनचा काय होत आहे, सीपी होत आहे. पहा, याच्यामध्ये म्हणजे याला जर 100 रुपये खर्च आला, याने 10% नफ्याने जर समजा बी ला विकलं, सपोज आपण बी म्हणूया, तिथं जर ए बी सी असते, एने जर समजा बी ला विकलं असतं 10% नफ्याने, तर ते 10% नफ्याची किंमत जी आहे, ही 100 रुपयाची असती वस्तू, तर याने 110 ला विकली असती. मग याच्यावर याने 20% नफ्याने याला विकली असती 110चे 120% असं. ही याची खरेदी किंमत झाली असती. सी ची खरेदी किंमत 110 गुणिले 120 भागीला 100, आणि बी ची खरेदी किंमत 110 झाली असती. असं हे, आणि याला झालेला प्रॉफिट हा 10%, याला झालेला प्रॉफिट 20%, असंच त्या क्वेश्चनचं म्हणणं आहे. पहा, मग याला सोडवण्यासाठी बेस्ट आपल्याकडे मेथड काय आहे, तर ती आहे रेशो मेथड सक्सेसिव्ह साठी. पहा, फर्स्ट केसमध्ये काय झालं, होलसेलरने काय केलं, सॉरी मॅन्युफॅक्चरर कंपनीने काय केलं, होलसेलरला विकलं. कंपनीने काय केलं, 10% नफ्याने वस्तू विकली, 10चे हे 11 झाले. म्हणजे ही जर सीपी असेल, तर एसपी किती झाला, 11 झाला. मग सेकंड मध्ये काय होते, घाऊक व्यापाऱ्याने काय केलं, समजा ते किरकोळ व्यापाऱ्यासाठी, घाऊक व्यापाऱ्याने काय केलं, 20% नफ्यासाठी ते हे केलं. कंपनीने घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा ठेवला. म्हणजे हे 20% नफा म्हणजे हे 5चे किती होतील, 6 होतील. ठीक आहे. आणि किरकोळ व्यापाराचे हे 30% नफा म्हणजे, 30% नफा म्हणजे काय, प्लस 3/10, म्हणजे 10ची वस्तू 13ला विकल्या जाणार. ठीक आहे. हे झालं थर्ड केसमध्ये. मग याला कसं सॉल्व्ह करणार आपण, तर पहा, याचा करणार गुणाकार, असेच क्वेश्चन याच पॅटर्नवरचे रिपीट होत राहतील. पहा, कारण आता प्रीला आणि मेन्सला पण मॅथमॅटिक्स आहे म्हटल्यानंतर पॅटर्न वगैरे काही असे चेंज होणार नाही. नवीन पॅटर्न असं काही येत नाही. प्रिव्हियस पॅटर्नवरच क्वेश्चन बनत असतात. थोडंसं लँग्वेज हार्ड बनू शकते. या तिघांचा गुणाकार करायचा आणि या तिघांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. हे होतील 500 आणि हे होतील 1166 गुणिला 13. ठीक आहे. हे किती होतील मग, 13 8 13 आणि 7 85 होतील. ठीक आहे. आणि हे झाले आपले 500. आता मी काय करतो, 5ने डिवाइड करतो, म्हणजे इथं राहतील 100, कारण 100 वर कॅल्क्युलेशन इझी जाते. दोन्ही साईडला जर 5ने डिवाइड केलं तर हे होतील 1785, 5 एक 5 आणि 5 30 होतील. ठीक आहे. म्हणजे 100ची वस्तूवर किती रुपये नफा झाला, 71.6. हा पूर्ण काय झाला, नफा झालेला आहे. इथं पहा, आणि हे आपलं काय आन्सर आहे. पहा,
क्वेश्चनला थोडंसं तुम्ही जे आहे हा व्हिडिओ थोडा वारंवार पहा. जे कठीण क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनला तुम्ही रिपीट करा. बाकी नाही पाहिले तरी चालेल. याच्यामध्ये काय झालेलं आहे, की जी कंपनी आहे, कंपनीने काय केलं, स्वतःसाठी 10% नफा ठेवला. म्हणजे 10% नफ्याने ती वस्तू विकली असं म्हणू शकतो आपण. घाऊक व्यापारासाठी 20% नफा ठेवला. ठीक आहे? म्हणजे आता घाऊक व्यापारासाठी 20% नफा म्हणजे काय? त्याची खरेदी किंमत जी येईल, म्हणजे हा जो कंपनी आहे, हा जो ए आहे, त्याने ₹100 ची वस्तू 110 ला विकली 10% नफ्याने. ठीक आहे. मग हे तर याची खरेदी किंमत झाली ना. मग हा काय करणार? 20% नफ्याने विकणार याच्यावर. ठीक आहे. सी ला विकणार. असा तो कन्सेप्ट चालत चालत आहे. ठीक आहे. आणि याला आपण सक्सेसिव्हली सॉल्व्ह करत असतो पहा. आपला आन्सर इथे किती येईल? 71.6. नेक्स्ट आहे पहा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹16 आहे. त्यातील 2 पुस्तकं सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक असेल, तर त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? पहा 2 पुस्तकांची किंमत विचारली त्यांनी. आता आपण काय करणार? ज्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही, ज्याची प्रॅक्टिस कमी आहे, तो इथंच काय करेल? इथंच खेळत राहील याच्यात. ₹16 सरासरी किंमत ₹16 आहे. 2 पुस्तकांची किंमत काढेल. हे काढायची गरज नाहीये पहा. जर तुम्ही ऑप्शन ऑब्झर्व्ह केले ना, पहा 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं? काढायचं काय आपल्याला? जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक असेल. म्हणजे 40% म्हणजे काय? जर समजा एखादं पुस्तक जर ₹100 असेल आणि दुसरं किती असेल मग 40% अधिक म्हणजे किती? 140. याचा जर रेशो घेतला तर हे किती होईल? 0 कॅन्सल होईल. बे 7 14 आणि बे 5 10. 5 7 म्हणजे पहिला जो पुस्तक आहे ते 5च्या मल्टिपलमध्ये असेल आणि दुसरं जे आहे त्याची किंमत 7च्या मल्टिपलमध्ये असेल. असं कोणतं आहे पहा? 5च्या मल्टिपलमध्ये हे आहे आणि 7च्या मल्टिपलमध्ये आहे दुसरं. ठीक आहे. इथं 5च्या मल्टिपलमध्ये आहे, 7च्या मल्टिपलमध्ये नाही आहे. हे 5च्या मल्टिपलमध्ये आहे, 7च्या मल्टिपलमध्ये नाही आहे. हे 5च्या मल्टिपलमध्ये आहे, हे 7च्या मल्टिपलमध्ये नाही आहे. म्हणजे हेच आपलं काय आन्सर आहे पहा. इझी क्वेश्चन होता. थोडंसं जर तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंडने सोडवलं असतं तर कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नसती. आणि एक्झामिनरचंही म्हणणं हेच आहे की तुम्ही त्याला याच पद्धतीने सोडवा, ज्या पद्धतीने आपण सोडवलं. नेक्स्ट आहे पहा. एका आयताचे मोजमाप एका बाजूचे एक मोजमाप करताना बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले. हा एल इंटू बी चा जो कन्सेप्ट आहे हा एकदम इझी आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकवलेला पण आहे. पर्सेंटेज जेव्हा घेतला याच्यामध्ये काय होते? एक बाजू क्षेत्रफळ याच्यामध्ये काय असते? क्षेत्रफळाचे जे आहे आता तर त्रुटीची टक्केवारी काढायची आहे. ठीक आहे. जर समजा 5% वाढले, एक बाजू समजा 5% म्हणजे काय? तर 1/20 म्हणजे प्लस 1 झाली. म्हणजे 20 ची किती झाली? 21 झाली. ही समजा लेंथ असेल कदाचित आणि दुसऱ्या बाजूचे माप काय झाले? 10% कमी झाले. म्हणजे ती ब्रेथ असेल 10% कमी जर झाली म्हणजे काय? वजा 1/10 म्हणजे 10 ची बाजू किती झाली आता? 9 झाली. ठीक आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय? तर या दोघांचा गुणाकार. आता हे असते ओल्ड वालं क्षेत्रफळ आणि हे असते न्यू वालं. हमेशा लक्षात ठेवा. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार केला तर हे होतील 200 आणि हे होतील 189. आता याला मी 100 वर मला काढायला इझी जाते. म्हणून मी काय करणार? याला 2 ने डिव्हाईड करणार. हे होतील 100 याला आणि याला 2 ने डिव्हाईड. बे 9 18 आणि बे चूक 8 आणि बे 5 10. म्हणजे अधिक क्षेत्रफळ जर 100 असेल तर आता किती झालं? 94.5 झालं. म्हणजे 5.5 ने काय झालं? कमी झालं. ठीक आहे. 5.5 ने कमी झाला आणि 100 वर काही कमी असलं किंवा जास्त असलं म्हणजे तेच काय असतात? टक्के असतात पहा. म्हणजे हे 5.5% ने काय झालं? कमी झालेलं आहे क्षेत्रफळ पहा. हा जो कन्सेप्ट आहे एल इंटू बी चा हा थोडासा तुम्ही आपले प्रिव्हियस व्हिडिओ पाहून एकदा समजून घ्या. आता इथं कसं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने कसे सोडवायचे तो अप्रोच आपण इथं पाहत आहोत म्हणून मी थोडासा डिटेल कन्सेप्ट घेत नाही. तर हे 12 प्रश्न आले होते पहा. अच्छा, आपले 11 झाले. एक क्वेश्चन राहिलेला आहे. मग शेवटचा क्वेश्चन आपल्याकडे एका रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागत आहेत. 3/5 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागत आहेत. तर संपूर्ण तलाव भरण्यासाठी त्याला अजून किती वेळ लागेल पहा. म्हणजे या क्षमतेने जर भरलेस त्याला 8 तास लागते. मग काय करणार आपण इथं?
त्याला रिव्हर्स करून 8ने मल्टिप्लाय करणार म्हणजे तो पूर्ण क्षमतेने काय करेल त्याला किती वेळ लागणार आहे तो आपल्याकडे येऊन जाईल म्हणजे 8 गुणिले आपले 5/3 येतील ठीक आहे. म्हणजे 40/3 अवर. आता 40/3 अवरला जर आपण अवर आणि मिनिटमध्ये हे केलं कन्व्हर्ट केलं तर किती येतील आपले ते 13 अवर 20 मिनिट येतील ठीक आहे. आता हा झाला क्विक अप्रोच. आता आपल्याला बेसिकने जर सोडवायचं असेल किंवा रेशो मेथडने सोडवायचं असेल कसं सोडवणार पहा इथं कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी आपली किती होत आहे 3/5 होत आहे म्हणजे म्हणजे आधी जर 5 असेल तर आता किती होत आहे 3 होत आहे कार्यक्षमता आणि आपल्याकडे टोटल वर्क जे आहे ते सेम आहे. इफिशियन्सी 5 3 होत आहे म्हणून टाइम किती होणार आहे आपल्याकडे 3 5 होणार आहे पहा. ही झाली इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. इफिशियन्सी म्हणजे काय कार्यक्षमता 5/3 झाली म्हणजे आधी कार्यक्षमता 5 होती मग कमी केली. कार्यक्षमता जर कमी केली म्हणजे समजा डेली आधी जर तुम्ही 5 युनिट वर्क करत असाल आणि तुम्हाला या 10 दिवस लागत असतील आता तुम्ही डेली 3च युनिट काम करू राहिले. समजा तुम्ही जर 5 युनिट काम करत असाल डेली आणि तुम्हाला 10 दिवस लागत असतील. आता तुम्ही 3च युनिट काम करू राहिले डेली तर तुम्हाला जास्त दिवस लागतील ना. तर सेम आहे हे पहा. हे मी समजण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग सेम जर टोटल वर्क सेम असेल तर. आता इथं टोटल वर्क सेमच आहे कारण एक तलाव भरायचा आहे. कार्यक्षमता 5/3 झाली. तर टाइम आपला काय होईल 3/5 होईल म्हणजे जास्त आपल्याला टाइम लागणार आहे. कारण सेम काम करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग हे जे हा जो आधीचा टाइम आहे तो किती होता 8 तास होता म्हणजे 3 युनिट टाइम म्हणजे किती 8 अवर. आपल्याला किती 5 युनिट टाइम काढायचा आहे. आता इथं 1 युनिट टाइम बरोबर किती येईल आपला 8/3 अवर आणि आपल्याला 5 युनिट टाइम पाहिजे म्हणून किती होईल हा 5 गुणिले 8/3 अवर म्हणजे हे होतील 8×5 40/3 अवर ठीक आहे. हे झालं आपलं रेशो मेथडने म्हणजे बेसिक कन्सेप्ट पासून आता तुम्ही म्हणू शकता. एकदमही बेसिक नाही आहे हे रेशो मेथड आहे हे पण एक बेस्ट मेथड आहे. हा जो आहे क्विक अप्रोच जो मी तुम्हाला वन लाईनर सांगितला हा पण बेस्टच आहे. ते नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. एक ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला आणि एक्स ची किंमत काढायची आहे. आता आपल्याला माहित आहे की त्रिकोणाचे तिन्ही कोन जे असतात त्यांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते ठीक आहे. 180 बरोबर काय येईल मग आपल्याकडे 3x डिग्री प्लस 40x डिग्री प्लस 38 प्लस एक्स डिग्री आणि हे पण काय आहे डिग्री आहे पहा ठीक आहे. आता काय होईल माहित आहे का हे जे एक्स एक्स ज्याला आहे त्यांनी दिलेले आहेत तर यांची आधी बेरीज करून घ्या. ते हे किती होतील 71x डिग्री आणि हे 180 डिग्री मायनस 38 डिग्री हे किती होतील आपले 142 येतील 142 डिग्री. आता हे 71 जे आहेत तर 71 न काय होईल माहिती आहे का याला भाग जाईल हे राहतील आपले 2 डिग्री येईल आणि हे एक्स डिग्री बरोबर आपला आन्सर जे आहे इथे 2 येणार आहे पहा ठीक आहे. इझी क्वेश्चन होता पण थोडासा जर तुम्ही जर याला जर डायरेक्ट असं ऍड केलं असतं तर थोडासा प्रॉब्लेम आला असता पहा. तुम्ही एकदा बेसिकने म्हणजे सरळ सरळ 30x 40x आणि हे 38x असं जर ऍड केलं असतं तर ते चुकलं असतं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. तर हा क्वेश्चन थोडासा टाइम कन्झ्युमिंग होता. आता ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे त्यांना हा आला असता पहा. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे म्हणजे 3 मेलचं जे काम आहे ते 5 बॉईजच्या कामाइतके आहे ठीक आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण म्हणजे 5 वुमन जे आहेत त्यांनी केलेल्या कामाचे प्रमाण हे 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे 8 बॉईजच्या बरोबर आहे ठीक आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष प्लस 14 बॉईज यांना किती 24 डेज लागतात ठीक आहे. लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यास 9 पुरुष म्हणजे 9 मेल प्लस 15 फिमेल म्हणजे वुमेन आपण म्हणू शकतो आणि प्लस 12 बॉईज यांना किती दिवस लागतील. आता असा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचं माहित आहे का हे जे आहेत आपले पुरुष महिला आणि मुलं यांना कुठल्याही
एका कॅटेगरीच्या पर्सन मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. पूर्ण पुरुष कन्वर्ट करू शकतो किंवा पूर्ण महिला किंवा पूर्ण मुलं. ठीक आहे. आपल्याला तेच करायचं आहे इथं पहा. तर इथं काय आपण काय करूयात, आता हे जे 12 मेल आहेत, आता इथं पहा 3 मेल बरोबर किती उरलं? 5 बॉईज उरलं. तर मग मी काय करतो, याला 4 ने मल्टिप्लाय करतो आणि हे किती होतील मग? 4 त्रिक 12 मेल आणि याला पण 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 4 पंचे 20 बॉईज म्हणजे 4 मेल बरोबर काय सॉरी 12 मेल म्हणजे 12 पुरुष बरोबर आपले किती होतील? 20 बॉईज होतील. मग मी याला असं म्हणू शकतो का? 12 12 मेल अधिक 14 हे जे बॉईज आहेत, तर ह्याला 24 डेज लागत आहेत पहा काम करायला. ठीक आहे. 12 मेलच्या जागी मी काय करू शकतो, हे 20 बॉईज इथं टाकू शकतो. ठीक आहे. मग मी इथं हे 20 बॉईज करतो. म्हणजे आता काय झालं माझ्याकडे पूर्ण 34 बॉईज काय करतात 24 डेज मध्ये हे काम संपवतात. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे 9 मेल आणि हे 15 फिमेल किंवा वुमेन आणि 12 बॉईज यांना आपल्याला एका कॅटेगरीच्या याच्यामध्ये किंवा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सर्वांना. पहा आपल्याकडे काय दिलेलं आहे त्यांनी, 9 मेल प्लस 15 वुमेन किंवा फिमेल प्लस 12 बॉईज यांना किती दिवस लागतील. आता आपल्याला काय करायचं, इथं 12 बॉईज तर आहेतच, मग आपल्याला 9 मेल म्हणजे किती बॉईज होतात ते काढायचं आधी. ठीक आहे. 9 मेल, आता 3 मेल बरोबर किती आपल्याकडे? 5 बॉईज आहेत. आपल्याकडे काय आहे पहा, 3 मेल बरोबर 5 बॉईज आहेत. तर मग मी याला काय करतो, मल्टिप्लाय बाय 3 करतो. म्हणजे 9 मेल बरोबर किती येतील, यालाही आपल्याला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. 15 बॉईज येतील. ठीक आहे. 9 मेल बरोबर किती आले मग आपले, हे 15 बॉईज आले. हे पहा, हे झाले 15 बॉईज. ठीक आहे. आता 15 वुमेन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. 15 वुमेन बरोबर किती बॉईज होतील पहा. आता 5 वुमेन बरोबर काय आहे? 8 बॉईज आहेत. मग याला मी 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे 15 वुमेन बरोबर किती होतील? यालाही 3 ने मल्टिप्लाय करणार, हे होतील 24 बॉईज. 15 वुमेन बरोबर किती? 24 बॉईज. म्हणजे प्लस हे 24 बॉईज प्लस हे 12 बॉईज ॲज इट इज. मग आता याचं जर पूर्ण आपण सम केलं तर हे किती होतील? 24 आणि हे किती झाले आपले? 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 36 आणि 10, 46 आणि 5, 51 बॉईज. आता 51 बॉईजला किती दिवस लागतील? ठीक आहे. मला एक सांगा, जर समजा 17 बॉईजला 24 डेज लागू 34 बॉईजला 24 डेज लागू राहिले, म्हणजे 17 बॉईजला किती डेज लागतील? 17 बॉईजला लागतील ते 12 डेज. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, 51 बॉईज काढायचा. 51 बॉईजला किती वेळ लागेल? आता बॉईज जरी 3 टाइम्स झाले, तर इथं काय झालेलं आहे पहा, हा जो 34 बॉईज आहेत, एक मिनिट हा, थोडं आपण रब करूया. जी बॉईजची संख्या आहे, 34 बॉईज वरून किती झालेले आहेत? 51 बॉईज झालेले आहेत. ठीक आहे. बॉईजची संख्या किती झाली मग? 2:3 झालेली आहे. हे बॉईजची संख्या झालेली आहे. ठीक आहे. मॅन पॉवर 2:3 झालेला आहे. आता मॅन पॉवर जर समजा आपण 2चा 3 केला म्हणजे वाढवला, तर आपले डेज काय होतील? डेज जे आहेत 3चे काय होतील? 2 होतील. म्हणजे आधी जे डेज होते आपल्याला किती लागत होते? 24. ठीक आहे. म्हणजे हे 8 टाइम्स आणि मग हे पण काय होईल? 8 टाइम्स होतील. ठीक आहे. आणि 16 डेज. म्हणजे हेच आपलं काय आन्सर आहे पहा, 16. इथं काय केलं आपण, जे बॉईज आहेत, आधी किती किती बॉईज लागत होते टोटल? तर टोटल आपल्याला 34 बॉईजला 24 डेज लागत होते. आता बॉईज किती आहेत टोटल? 51 बॉईज आहेत. म्हणजे बॉईज वाढले. 34 चे किती झाले? 51 झाले. बॉईज वाढले तर आपले डेज कमी होतील. डेज कमी होतील म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते 24 डेज पेक्षा काय आहे? जे कमी राहील. ठीक आहे. 24 डेज पेक्षा कमी, 24 पेक्षा जास्त जे आहे हे तर येणारच नाही. मग या 3 पैकी आपलं काय आन्सर राहणार आहे? 16, 18 किंवा 20. तर आता बॉईजचा रेशो जर आपला समजा 34चा 51 झाला, तर आपले डेज काय होतील? डेज आपला रिव्हर्स होईल. ठीक आहे. म्हणून आपला आन्सर किती आला? 16 आला पहा. ठीक आहे.
हा क्वेश्चन झालेला आहे आपला. या क्वेश्चनचं जे आन्सर आपण काढलेलं आहे, हे जे 13.20 आहे, हा पूर्ण तलाव भरण्यासाठी आपण म्हणजे या क्वेश्चनचं मी सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये त्यांनी काय आहे, जर आपण जर असं कन्सिडर केलं की 3/5 आता आधी 3 टाइम लागत होता. 3 टाइम म्हणजे 8 तास आणि आता 5 युनिट टाइम लागत आहे. तर 5 युनिटची व्हॅल्यू आपली 40/3 आलं. म्हणजे टोटल आपला टाइम किती झाला हा 13 आवर्स 20 मिनिट झालेला आहे पहा या क्वेश्चन मध्ये. पण जर त्यांनी काय म्हटलं, संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल, अजून म्हणजे जर त्यांनी जर हे कन्सिडर केलं की हा एवढा भरलेला आहे, ठीक आहे, म्हणजे 8 तासाचं जे काम आहे ते झालेलं आहे, तर मग आपल्याला किती तास लागतील अजून 8 तास. आणि हे 8 जर आपण या 8 मध्ये जर आपल्याला किती 8 तासाचं काम जर झालेलं आहे, ते 8 तास आपण याच्यातून जर मायनस केलं तर आपलं काय होईल 5 तास 20 मिनिट. ठीक आहे, हे आपलं काय इथं अँसर, सॉरी हे नाही, हे आपलं अँसर येईल पहा. ठीक आहे, हे जे आहे हे टोटल वेळ लागणार आहे एवढं हे भरायला. आणि संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग आपण आधी 8 तास, जो 3/5 या क्षमतेने याने जर 8 तास काम केलं असेल तर तो तलाव काही भरला असेल. आणि हे 5 तास 20 मिनिट हे तेवढं काम केल्यानंतर लागणारा टाइम आहे. हा जो आहे आपला एकूण टाइम आहे पहा, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, तर सोल्युशन कसे वाटले नक्की सांगा फ्रेंड्स. मी वन ऑफ द बेस्ट सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही कम्पेअर करू शकताच की सोल्युशन कुठं कसे आहेत. तर थँक्यू फ्रेंड्स.